नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चटपटीत असे बटाटा काप किंवा बटाट्याच्या चकत्या किंवा याला तुम्ही बटाटा भाजीही म्हणू शकता. नेहमीपेक्षा वेगळी बटाटा भाजी म्हणून मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंतसुद्धा तोंडी लावण्यासाठी फार चटपटीत असे हे काप होतात किंवा ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही आपण बनवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. तर बटाट्याचे काप किंवा चकत्या बनवण्यासाठी इथे मी मध्यम ते लहान आकाराचे एक 7 ते 8 एवढे बटाटे घेतले आहेत. वजनी म्हणाल तर एक अर्धा किलो एवढे हे बटाटे आहेत. आता बटाट्याची वरची जी साल आहे ती आपण काढून घेऊयात. या पद्धतीने सर्व बटाट्याची साल काढून धुवून घेऊयात. म्हणजे यावर काही जी माती वगैरे असते तीसुद्धा साल काढताना मग बटाट्याला लागते, म्हणून बटाटा सर्व साल काढून झाल्यानंतर मी असे हे सर्व बटाटे धुवून घेतले. हे पहा, बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाटे सर्व धुवून पुसून घेतले. त्यानंतर आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, अर्धा चमचा एवढे मीठ घातले आणि बटाट्याचे आता काप करून घेऊयात. तर या पद्धतीने गोलसर अशी बटाट्याच्या चकत्या करून घेते. जास्त बारीकही नाही किंवा अगदी जाडसुद्धा नाही. तर सर्व बटाटे ह्या पद्धतीने मी अशी चकत्यांमध्ये कापून घेतले. तर हे पहा, या पद्धतीने अशी मी बटाट्याचे काप केले आहेत. अगदीच बारीक नाही किंवा खूप असे जाडसुद्धा नाही. हे पहा, एकसारखे असे हे बटाट्याच्या चकत्या केल्या आहेत. अगदीच जर बटाटा काप अशी पातळ केले तर ते सुद्धा बटाटा परतवताना तुटतात आणि फारच मग बटाट्याच्या चकतींचा लगदा होतो. आता इथे मी सर्व चिरण्याचे साहित्य तयार करून घेतले. एक मध्यम ते मोठा आकाराचा कांदा बारीक चिरलेला, एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरलेला, एक 10 ते 12 लसूण पाकळ्यांचे बारीक काप करून घेतले, अर्धा इंच आलं असं किसलेलं आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेली, सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक 8 ते 9 कढीपत्त्याची पानं. यासोबतच आपण इथे एक छोटासा मसाला करून घेऊयात. एक 4 ते 5 लाल अख्खी सुकी मिरची घेतली, 1 चमचा मोहरीची डाळ, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा एवढी बडीशेप घेतली. लाल अख्खी सुकी मिरची जर ही नसेल तर तुम्ही बिरडी मिरची घेऊ शकता. माझ्याकडे ही गावरान मिरची होती. थोडीशी कमी तिखट आहे पण चवीला छान आहे, म्हणून मी एक 4-5 मिरच्या घेतल्या आणि एवढे 4-5 मिरच्या 1 किलो मसाल्यासाठी होतात. यात 1 ते 1.5 चमचा एवढे अख्खे धनेही घेऊ शकता. माझ्याकडे धने नव्हते, मी ते धना पावडर घेणार आहे. तर मिरची आधी सुरुवातीला थोडीशी तव्यावर गरम करून घेतली आणि त्यानंतर यात मोहरीची डाळ, जिरे आणि बडीशेप घातले. मध्यम ते मंद आचेवर चांगले भाजून घेऊयात. म्हणजे एकसारखा मग मसाला दळला जातो. जास्त मिरचीचं बी राहत नाही किंवा अगदी जाडसर हा मसाला राहत नाही. आता हे सगळे मसाले थंड करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता चांगलं आपण हे बारीक वाटून घेऊयात. आता इथे माझ्याकडे धने नव्हते अख्खे, म्हणून मी इथे धना पावडर घेतली आहे 1 ते 1.5 चमचा एवढे. तर आताच न घालता आधी हा मसाला करून घेतला, कारण धना पावडर आधीच बारीक आहे. हे पहा, त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात ही धना पावडर घालूयात आणि काही सेकंद चालू बंद करू नये, फक्त मिक्स करून घेऊयात किंवा असंही ठेवलं, असाही मसाला काढून घेतला तरी काही हरकत नाही. आता हा फक्त मी काही सेकंद चालू बंद करून असा मिक्स करून घेतला आणि एका प्लेटमध्ये काढून घेतला. तर हे पहा, एवढाच मसाला आपल्याला अर्धा किलो बटाट्याच्या कापसाठी लागणार आहे आणि बाकीचा मसाला आपण कारल्याच्या भाजीसाठी किंवा वांग्याच्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो. या मसाल्याने खूप टेस्टी असे हे बटाट्याचे काप होतात. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. तेल गरम झाल्यावर इथे अर्धा चमचा मोहरी घेतली, सोबतच इथे अगदी थोडंसं जिरं घातलं. आपण मसाल्यात जिरं घेतले म्हणून अगदी अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घातले आणि लसणाचे काप चांगले तांबूस रंगावर होत आले की तेव्हा कढीपत्त्याची पानं घातली. एकदा पुन्हा थोडंसं परतवून घेऊयात आणि आता रंग बदलला लसणाचा की तेव्हा कापलेली हिरवी मिरची घालूयात. मुलं खात असतील मिरची नाही घातली तरीही चालेल. आणि थोडंसं परतवल्यानंतर आता यात घालूया चिरलेला कांदा. लसूण चांगला तांबूस रंगावर होऊ द्यायचा, तेव्हा चिरलेला कांदा घालायचा आणि कांदाही 1-2 मिनटं चांगला परतवून घेऊयात. कांद्याचं प्रमाण असं कमी झालं किंवा कांदा मऊ होत आला तेव्हा घालूयात किसून घेतलेले आलेही यात परतवून घेऊयात, मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता चिरलेला टोमॅटो घालूयात. टोमॅटोही मऊ होईपर्यंत चांगलं परतवून घेऊयात आणि आता घालूयात अर्धा ते पाऊण चमचा एवढी लाल मिरची पावडर, एक पाव चमचा एवढी, सोबतच घालूया हळद.
हवं तर तुम्ही आवडीनुसार इथे अर्धा चमचा एवढा गरम मसालाही घालू शकता किंवा सब्जी मसाला तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर आत्ताच इथे सर्व चवीनुसार मीठ घातले आणि पावडर मसाले घातल्यावर मंद आच करून पावडर मसाले काही सेकंद यात परतवून घेतलं. आणि आता यात घालूया अर्धा ते पाव ग्लास एवढं पाणी, म्हणजे मसालेही मग चांगले शिजतील. अगदी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊयात आणि गॅस मोठ्या आचेवर करून मसाले हे चांगले शिजवून घेऊयात. कांदा टोमॅटो ही अगदी मऊ होऊन जातात इतपत हे चांगलं मिक्स करून शिजवून घ्यायचं. चांगली खळखळ उकळी आली की गॅस मंद आचेवर करायचा आणि मग यात सोडायचे बटाट्याच्या चकत्या किंवा बटाट्याचे काप. बटाट्याचे काप सोडल्यावर गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर करून चांगलं हे आता परतवून घेऊयात. एकसारखा हा मसाला बटाट्याच्या कापला लागला पाहिजे म्हणून एकसारखं उलटपालट करून घेऊयात. मध्यम आचेवर चांगलं हे परतवून घ्यायचे. मसाल्यात चांगले बटाट्याचे काप कोट झाले पाहिजे तोपर्यंत मध्यम ते मोठ्या आचेवर हे चांगलं परतवून घेतलं. आणि त्यानंतर आता यात घालूया अगदी पाव ग्लास एवढं पाणी किंवा पाव वाटी एवढं पाणी घालूयात. पाणी घातल्यामुळे काय होईल, बटाट्याचे काप आतपर्यंत मऊसूतही शिजतील आणि सर्व मसाला बटाट्याच्या कापमध्ये आतपर्यंत मुरेल व एकनेक बटाट्याची चकती सुटसुटीत व मोकमोकळी अशी होईल, अगदी लगदा होणार नाही. आता यावर झाकण ठेवूयात. मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिटाची वाफ देऊन घेऊयात. तरी पहा मंद आचेवर एक 3-4 मिनिटानंतर झाकण काढून घेतले. तरी पहा तळापासून आता हलवून घेऊयात. बटाट्याच्या चकत्या आपल्या इथेच 90% एवढे शिजले आहेत. तर अगदी सुटसुटीत असे बटाट्याच्या चकत्या झाल्या तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता यात आपण जो मसाला करून घेतला होता तो 1 ते 1.5 चमचा एवढा मसाला घातला. इथे आपण तो मसाला 1 किलोचा केला होता, एक 4-5 लालकी सुकी मिरची घेऊन. पण आपण इथे अर्धा किलोच बटाटे घेतले आहे म्हणून 1 ते 1.5 चमचा एवढा मसाला घेतला. कारण कमी मसालासुद्धा मिक्सरला फिरवल्या जात नाही म्हणून आपण जास्त करून घेतला आणि अर्धा मसाला घातला. नंतर आपण वांग्याच्या भाजीत किंवा कारल्याच्या भाजीतही हा मसाला वापरू शकतो. वरून मी थोडीशी कसुरी मेथीही घातली. मसाला आणि कसुरी मेथी पुन्हा बटाट्याला चांगले कोट करून घेतले मंद आचेवर. आता बटाटा कितपत शिजलाय तेही पाहूयात. तर हे पहा बोटाने अगदी मॅश होतोय इतपत बटाटा चांगला 90% एवढा आत्ता शिजला आहे. आता वरून एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये केलेली ती घातली. त्यानंतर 1 चमचा एवढे साजूक तूप घालूयात आणि भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर. आपण करून घेतलेला मसाला, साजूक तूप आणि कसुरी मेथीचा सुगंध घरभर दरवळतोय. एक हिरवी मिरची अशी तुकड्यांमध्ये केली तर मुलंही काढून ठेवतात आणि मोठी माणसंसुद्धा हिरवी मिरची तोंडी लावण्यासाठी आवडीने खातात. बटाटा थोडा गोड असेल तर हिरवी मिरची तोंडी लावण्यासाठी घेतली तर तेवढेच एक काप चटपटीत लागतात. एकदा या पद्धतीने बटाट्याचे काप करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. खूप चविष्ट असे हे बटाट्याचे काप होतात. वरून घातलेली ही हिरवी मिरची तळल्या तर जात नाही पण क्रंची अशी होते आणि बटाटा जर गोड असेल त्यासोबत ही मिरची खायलाही तेवढीच चव लागते. आणि वरून मोठी मिरची दिसते म्हणून शिवाय मुलंही काढून ठेवतात. आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीत पुन्हा भेटूया. धन्यवाद.